नमस्कार, मी राजन लाड लयभरी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कुडाळला चाललो आहे. महिलांची एक सहल घेऊन चाललो आहे. आमच्यासोबत ड्रायव्हर बंधू आहेत, राजापूर डेपोच्या हे सर्व ड्रायव्हर बंधू आहेत. आम्ही कुडाळला देवदर्शनासाठी चाललो आहे. हे संपूर्ण सहल आपल्याला दाखवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला, साखर कोंबे स्टॉप येथे सर्व गाड्या आल्यानंतर आम्ही ड्रायव्हर बंधूंना सर्व नियोजन समजून सांगतोय. कुठे कुठे जायचंय, कसं कसं जायचं. मला मी आहे. चला, आता सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते. आता आम्ही जैतापूरमध्ये आहोत. जैतापूर ते महिला जमावायला सुरुवात तयारी झालीत ना. नाच करणार ना, गाणी म्हणणार ना. सगळ्या फुल आहेत. हां, ती पण फुल आहे. आज आहे 21 मार्च 2026. काल ST आगारातून, राजापूर ST आगारातून 6 ST बसेस बुकिंग करण्यात आल्या होत्या. सर्व महिला आरक्षण करण्यात आलं होतं. महिला सन्मान योजना ही शासनाची अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास या योजनेअंतर्गत हे सर्व बस बुकिंग करण्यात आले आहेत. आणि आता ह्या सर्व बसेस आम्ही साखर कोंबे स्टॉप येथे थांबवले आहेत. इथे पुन्हा सर्व नियोजन केलं जाणार आहे. सर्व गाड्यामधून व्यवस्थित महिलांना बसवून घेतलं जाणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहोत. हा संपूर्ण प्रवास आम्ही कुठे जातोय तुम्हाला सांगतोय. आमच्यासोबत राहा. त्रिवेणी संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सर्व बचत गटातील सर्व महिला आहेत. दरवर्षीप्रमाणे आजही आपण सहल काढतोय. सर्व नियोजन मी समजून घेतोय. कुठे कुठे जायचं हे त्यांना समजून सांगतोय. गाड्या आता इथे पोहोचत आहेत. सर्व गाड्या एकत्र आल्यानंतर आम्ही त्या पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. तोपर्यंत गाडीमध्ये सर्व व्यवस्थित बसले बघून घेऊया. व्हेरी गुड. आले सगळे. हा, व्हेरी गुड. सुरुवात केलं खायला हरकत नाही. शांतपणे जायचं नाही. गाणी म्हणत मजा करत जायचं आहे. देवात हा आणि व्हिडिओ रिकामी कुठे कुठे दाखवा. 1 2 3 4. ठीक आहे, 4-5 सर्व गाड्यामध्ये व्यवस्थित प्रवासी बसून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. 1 दिवसाची सहल आहे. आम्ही कुडाळला निघालो आहोत. कुडाळला आम्ही कुठे जातोय हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील 21 गावांमधून चैतन्य संस्था आणि सारथी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संघाच्या माध्यमातून आमची संस्था कार्यरत आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना आनंद मिळावा म्हणून सहल यावर्षी ही सहल आम्ही कुडाळला घेऊन चाललो आहोत. कुडाळला दत्त मंदिर आहे. परमपूज्य टेंबेस्वामी यांचा जन्मस्थान असलेलं माणगाव या ठिकाणी आम्ही जातो. त्या ठिकाणून आम्ही पुन्हा पिंगुळी येथे जाणार आहोत. राऊळ महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. त्यानंतर देवगडमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. त्या मठामध्ये देखील आम्ही जाणार आहोत. 6 ST बसेसचं बुकिंग झालेलं आहे. आणि या सर्व ST बसेस आम्हाला मिळवून देण्यासाठी आमचे राजापूरचे लोकप्रिय आमदार भैयाशेठ सामंत यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला राजापूर ST आगारातून या 6 ST बसेस उपलब्ध झालेल्या आहेत. आणि या सर्व महिलांना घेऊन आम्ही आता कुडाळला निघालो आहोत. नवेदर असेल, भालावली असेल, मोगरे आहे, त्याच्यानंतर नाटे, धाऊलवल्ली, जैतापूर, दळे, तुळसुंदे, कुवेशी, अनसुरे, दांडे, आडीवाडी आदी वेगवेगळ्या गावातून या महिला जमा झालेल्या आहेत. वेगवेगळ्या गावात 8:15 वाजता ST पोचल्या होत्या. त्या गावातून 8:30 वाजता ST बसेस सुटलेल्या आहेत. आणि आता आम्ही मुंबई गोवा महामार्गावरून सिंधुदुर्गकडे निघालो आहोत. सिंधुदुर्गमधील कुडाळमध्ये आपण निघालो आहोत. हा संपूर्ण प्रवास आणि अतिशय सुंदर दृश्य टिपतोय तो आमचा साई. खारेपटणच्या घाटामध्ये हे सगळं दृश्य टिपतोय. साई वरती आहे ते अधिष्ठी मंदिराच्या वरच्या मजल्यावरून सर्व दृश्य साई टिपतोय. त्याचबरोबर गाडीमध्ये बसून सुद्धा ही सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साई मला मदत करतोय. अतिशय चांगलं चित्रीकरण करतोय. साईला सुद्धा दाद द्यायला विसरू नका. मस्त सहलीला जायाचा सहलीला. चल फास्ट. आम्ही आता कुडाळपासून पुढे सावंतवाडी रोडला झाराप तिट्यावरती पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी पुन्हा सगळ्या गाड्या थांबल्या आहेत. सर्व एकत्र करून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. डाव्या बाजूला माणगावकडे, माणगाव खोऱ्यामध्ये आम्ही आता निघालो आहोत. दत्त मंदिर जवळ आता पोहोचतोय जवळजवळ. आणि त्या ठिकाणी आता दर्शन घेणार आहोत. आरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे आम्हाला. 12:30 वाजता आरती असते या ठिकाणी. आता वाजलेत 12 वाजता आम्ही बरोबर माणगाव दत्त मंदिराच्या जवळपास सर्वच गाड्या पोहोचलेल्या आहेत. ते पार्किंगची व्यवस्था आहे. वायर एक खाली लोंबकत होती म्हणून मला उचलून धरायला लागली होती. मैदानामध्ये या पार्किंग सर्व आता गाड्या होणार आहेत. आणि आता आम्ही सर्व महिलांसहित दत्त मंदिराकडे पोहोचणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा उपक्रम आपल्याला कसा वाटतोय हेही सांगायला विसरू नका.
दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. कडक ऊन आहे, खूप उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. आरती संपन्न झाली आहे. आता आम्ही सर्वजण दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी जाणार आहोत. या मंदिरामध्ये दर दिवशी दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या महाप्रसादाचा लाभ आम्ही घेणार आहोत. महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर थोडा वेळ आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये थांबणार आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. लगेचच इथून एक यक्षिणी मंदिर आहे समोरच्या बाजूला, तिकडे जायचं आहे. ज्यांना त्यांनी जायचं आहे तिकडे यक्षिणी मंदिर जाऊन दर्शन घ्यायचं आहे. ज्यांना नाही तिकडे जायचं तरी गाडीत जाऊन बसायचं आहे. तिथे आपण आलोय. हे दत्त मंदिर आहे. परमपूज्य टेंबेस्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचं हे जन्मस्थान, जन्मगाव आहे माणगाव. गावाचं नाव आहे माणगाव. पवित्र ठिकाण आहे. खूप सारी दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. दत्तनामाचा जयघोष झाल्यानंतर पुढील प्रवासाच्या सूचना देण्यात आल्या आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आमच्या सोबत राहा. या प्रवासामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आमच्या सोबत राहा. या बाहेर आलो करा, खरेदी सुरू आहे. करा खरेदी करा आणि लवकर गाडीजवळ या. माणगाव येथील दत्त मंदिर आणि परिसराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पिंगुळीकडे जायला. गोव्याकडून मुंबईकडून जाणाऱ्या या रस्त्यावरती डाव्या बाजूला हा स्टॉप आहे. या पिंगुळी फाट्यावरून आपल्याला आतमध्ये जातो आहे. जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती राहुळ महाराजांचा मठ आहे. त्या मठामध्ये आता आम्ही जाणार आहोत. या आमच्यासोबत, तुम्हालाही घेऊन जातो आहे. दुपारचे 3 वाजले आहेत. पिंगुळीमध्ये पोहोचलोय. राहुळ महाराजांच्या मठाजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. आता गाडी पार्किंग करतोय आणि दर्शनाला निघालोय. राजापूर तालुक्याच्या जवळपास 10 ते 12 गावातून या महिला आलेल्या आहेत. रांग बघा, खूप लांबपर्यंत रांग आहे. गाड्यासुद्धा खूप मागे लावायला लागलेत. ही बघा, ही रांग बघा, खूप लांबपर्यंत ही रांग पोचलेली आहे. सर्व महिला या सहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याचं चांगलं नियोजन केलं होतं. फक्त एका दिवसामध्ये या सहलीचं आयोजन झालेलं आहे. काल आम्हाला सर्व गाड्यांची व्यवस्था झाल्यानंतर आम्ही लगेचच सर्वांना निरोप दिला आणि एका दिवसामध्ये जवळपास हे 250 महिला या सहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत.
सगळ्यांनी. बसा बसा, झाला फोटो काढून झाला, बसा बसा बसा. फोटो काढून झाला काय? व्हेरी गुड. झालं झालं का राऊंड? दोन दोन करायचे. चला पुढे पुढे. अरे चला ना पुढे. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या शंभर या शंभर. झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. मुलानं नाचायचं का आतमध्ये या? मुलानं नाचायचं का आतमध्ये या? आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. सुटलं बार जोरात पुरली पाण्यात. सुटलं बार जोरात फुले पुरली पाण्यात. उठले शंभर उठले शंभर. झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. गंगेला आला पूर अहो पुराचं पाणी चढलं. गंगेला आला पूर अहो पुराचं पाणी चढलं. उडाल्या पायऱ्या शंभर अहो उडाल्या पायऱ्या शंभर. झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. धन्यवाद धन्यवाद. खूप हलका हलका वाटत सगळ्यांना. कुडाळ इथे गाणी नाच झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. देवगडकडे निघालो आहे. नांदगाव फाट्यावरून डावीकडे देवगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हडपीड जवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचतो आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. कालच स्वामींचा प्रकट दिन झाला आहे, त्यामुळे ही सर्व तयारी दिसते. काल मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि आता आम्ही मठामध्ये पोहोचलेलो आहोत. हे शेवटचं ठिकाण आहे. यानंतर आम्ही थेट आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. चला, मी आपल्याला आतमध्ये घेऊन जातो आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका.
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव या टिट्यावरून देवगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हडपीड या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आम्ही पोहोचलेलो होतो. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेतील जवळपास 10 ते 12 गावातून सहभागी झालेल्या या महिला या संपूर्ण सहलीचा आनंद घेत आता परतीच्या प्रवासाला निघालेल्या आहेत. आपणही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. आपल्याला हा व्हिडिओ आणि हा कार्यक्रम कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.